बर बर. पण बाकी कसं आहेस आणि पक्षाचं काम कसं चाललंय? बर बर, काहीही मदत लागली तरी लगेच मला फोन करायचा, ठीक आहे ना? माझं एक काम होतं रे तुझ्याकडे. मी ना तुला एका कॉलेजचं नाव पाठवते. त्या कॉलेजची सगळी माहिती मला पाहिजे. म्हणजे त्याचे ट्रस्टी कोण आहेत, प्रिन्सिपल कोण आहेत, सगळ्यांचे नंबर पाहिजेत मला. माझी सून तिथे शिकवते, तेव्हा लवकरात लवकर सगळी माहिती पाहिजे. ठीक आहे, ठेवते. सारिका ऐक ना प्लीज. तुला आज दुपारचं फ्लाईट तिकीट मेल केलंय. आज दुपारीच जातो नागपूरला. पण मग आपलं काम? काम? कसलं काम? अरे खड्ड्यात गेलं काम विक्रांत. प्लीज असं दाखवूच नकोस की तुला किती काळजी आहे कामाची. मला सांग, तू काय लहान मुलगा आहेस का शाळेत जाणारा? की तो मला फोन करून सांगतोय की हा बाबा त्याला आज घरी लवकर सोड. ए बघ, तू आधी शांत हो. नाही होणार मी शांत. तुला माहितीये विक्रांत, हा बिझनेस माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. माझ्यासाठी पण आहे. हो, तुझ्यासाठी महत्वाचा आहे हा बिझनेस? नाही वाटत नाही असं, कारण प्रत्येक वेळेस तुझी सगळी कामं मीच करते. का करायची मी सगळी तुझी कामं? विक्रांत, तू एवढ्या चुका करतोस. मी एका शब्दाने तरी कंप्लेंट केली? नाही, मला कळतच नाहीये. मला सांग ना माझं काय चुकतंय. नाही, कारण सगळेजण माझ्याच नावाने खडे फोडतायत. आणि हा, त्यात ती आरती खरंच इमोशनल फूल आहे. फक्त वयाने मोठी झाली. सारिका प्लीज असं नको बोलूस. सॉरी हा विक्रांत. नाही, मला माफ कर. एक काम कर, तू ना आज दुपारीच नागपूरला निघून जा. म्हणजे कसं सगळे शांत होते. आणि मेन हा, तुझ्या आरतीला जाऊन भेट. ती मुळात शांत होईल. साधे फोटोज पाठवले होते, त्याचा इश्यू केला तिने. यु नो व्हॉट, मी आहे इथे एकटी. मी एकटी कामाचं सगळं सांभाळून घे. तुझा नागपूरला, तुला एअरपोर्टला सोडायला पण येते मी. चल. बरं, काय तिकडे नक्की काय झालंय? सगळं नीट सांग मला. नाही अण्णा, तसं काहीच घडलेलं नाहीये. नूतनजींनी तुला नोकरी करायची नाही असं सांगितलं, खरंय? मग काय तू काय म्हणालीस? काय बोलणार अण्णा, त्यांच्या समोर मला काय बोलावं काही सुचतच नाही. मला हे नूतनजींचं दुटप्पी वागणंच कळत नाही खरंच. त्यांची मुलगी आद्या, ती एवढा छान बिझनेस करते. कशामुळे? हा, घरातून बाहेर पडली म्हणूनच ना. मुलीने काम केलं तर चालतं आणि सुनेने काम केलं तर काय बिघडलं कुठे? काय काय ग? खरं सांगू का अण्णा, ते समोर आले ना की माझी हिम्मतच होत नाही काही बोलण्याची. आरती, मी तुला काय सांगितलं? आपल्यावर जर अन्याय होत असेल तर अजिबात सहन करायचं नाही, शांत बसायचं नाही. ना, पण माझा स्वभाव तसा नाहीये. मग तू काय सगळं निमूटपणे सहन करणार आहेस का? आरती, तुझे निर्णय तू घेऊ शकतेस. पर दुसरं कोणी जर त्यांचे निर्णय तुझ्यावर लादत असेल तर तू बोलू शकतेस, बोलायला हवं ना. त्या मला म्हणाल्या की वानखेड्यांचे एवढं मोठं साम्राज्य आहे, त्याच्याकडे लक्ष दे. मी थोडा विचार केला आणि मला त्यांचं सुद्धा बोलणं पटलं. काय तुला काय पटलं? म्हणजे काय नक्की काय? तू काय आता हे नोकरी करणं सोडणार आहेस का? मग आरती, तू ही लेक्चरर होण्यासाठी किती मेहनत घेतली आहेस, किती मेहनत घेतलीस, किती परीक्षा दिल्यास, तेव्हा कुठे लेक्चरर झाली आहेस तू? नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला शिकवायला आवडतं ना. मग हो अण्णा, मला खूप मनापासून शिकवायला आवडतं. बस, मग झालं तर. तू कॉलेजला जाणं बंद करायचं नाहीयेस. हो अण्णा,
मी कॉलेजला जाणं बंद नाही करणार. हा बस. आणि एक लक्षात ठेव, पुन्हा जर तिकडे असं काही झालं ना तर मला सांग, मी येऊन बोलतो तिकडे. त्याची काही गरज नाही. नक्की? नक्की. आरती, जर आपल्या आयुष्यात काही चुकीचं घडत असेल ना तर ते अजिबात सहन करायचं नाही बाळा. बरं ठीक आहे अण्णा, चला निघते मी आता. सावकाश सावकाश जा. हा चल. तायडे 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 तायडे. मुली अगं काय हे, केवढा उशीर. निघाले मी आता. ए अजिबात नाही हा. अजिबात नाही काय. हे बघ मला उशीर झालाय, मला जाऊ दे. मी आहे ना, मी तुला सोडणारच नाही. अण्णा सांगा ना हिला. ए ए ए ए तुम्हा बहिणींमध्ये मला घेऊ नका. तुमचं तुमचं काय ते बघा तुम्ही. अमूल्या ए काय ग तायडे, आता लग्न झालंय म्हणून असं करणार आहेस तू? माझ्याशी गप्पा न मारताच निघून जाणार आहेस? अमूल्य ब्लॅकमेलिंग नको करू जा. वा रे वा, काय जमाना आलाय खरंच. अण्णा बघताय ना, माझं प्रेमीला ब्लॅकमेलिंग वाटतंय. अण्णा ब्लॅकमेलिंग. बरं 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 ठीक आहे. हे बघ ऐक अमूल्या, कसं आहे ना, मी माझ्या सासूबाईंना सांगून आली की मी तायडे, तुझ्या सासूबाईची भीती नको हा दाखवूस. काय ना, तू आधी माझी बहीणस आणि मग त्यांची सून. त्यामुळे तुझ्यावर हक्क आधी माझा आहे मग त्यांचा आहे. ओके नाही अण्णा? हो हो म्हणजे काय, ऑफकोर्स. अण्णा तुम्ही आता तिची बाजू घेऊ नका. अरे मी बाजू कुठे घेतोय? मी फक्त तिला एवढंच सांगितलं की अमूल्या, तिला अजिबात सोडायचं नाहीये. अमूल्या प्लीज मला खरंच जाऊ दे. अण्णा तुम्ही तरी सांगा हिला, मला खरंच उशीर होतोय. बरं ठीक, जा. व्हेरी गुड. अण्णा येते मी. मी सोडेन तर जाशील ना? नाही तायडे, आत्ताच्या आता आपण वर बेडरूम मध्ये जायचं आणि गप्पा मारायच्यात. मला काही माहिती नाही अमूल्य, नाही नाही नाही, मी ऐकणारच नाही. काय बोलते, अशी कशी जाऊ शकतेस तू? आरती, आरती, ए आरती. विक्रांत आलास? बरं झालं. आई अगं आरती कुठे आहे? आरती, आरती कुठेस तू? आलोय मी. आई कुठे आरती? काय करते ती? घरी नाहीये ती. काय? कुठे गेली आहे आणि कधी येणार आहे? मला काय माहित, तूच विचार ना तिला फोन करून. मी तिला सरप्राईज द्यायचं म्हणून. हो, आणि तुला सरप्राईज मिळालं. ओके नाही? मला वाटलं घरीच असेल ती. आणि काय रे, आल्यापासून काय आरती आरती चालवलेस? आई इथे तुझ्या समोर उभी आहे, तिला तू कशी आहेस असं विचारावं असं नाही वाटत वाटतं? अशी ठीक आहे. बरं मला सांग, ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं का नाही? नाही म्हणजे काय? मग काम न करताच कसं काय आलास तू? अगं मी विक्रांत, लग्न झालं म्हणून कामाकडे दुर्लक्ष करायचं नसतं. हे बघ असं नाहीये. मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. आता लग्न झालं म्हणून काय बायको बायको करत बसणार आहेस का? हे असं का बोलतेस तू? मग जबाबदारीने वागायला नको तुला? तुझ्या मनाप्रमाणे तुझं आरतीशी लग्न झालं, सगळं झालं, तरी पण असं वागतोयस? आई लग्न झालं म्हणूनच आलोय ना मी. तू आलास रे तिच्यासाठी घरी, पण तिचं काय? हा, ती आहे का घरी तुझ्यासाठी? नाही ना? आता बायकोच्या नावाचा जप करत बसा, तिची वाट बघत. हे बरं बरं चल मी निघते. एवढ्या वेळ थांबवलंस म्हणून थांबले मी. तायडे, मला चांगलं माहिती आहे तुला काय एवढी घाई आहे. का? कोणीतरी येणार असेल ना परत? नाही नाही असं काही नाही. उलट मला विक्रांत मुंबईवरून परत कधी येणार आहे ना ते सुद्धा माहित नाही. पण मला माहिती आहे ना, तो आल्यानंतर तू त्याच्यावर चिडणार, मग तो तुला मनवणार, मग त्याच्यानंतर तू हसणार. अमूल्य का छळतीयेस मला? खरंच जाऊ दे आता, नाहीतर माझ्या लाडक्या सासूबाई परत चिडतील माझ्यावर. त्या बरे ओरडतील. तायडे हे बघ, असं जर झालं ना तर तू सरळ सांग मी अमूल्याला भेटायला गेले होते, आणि तरी सुद्धा नाही ऐकलं तर तू मला सांग, मी येऊन त्यांच्याशी बोलेन.
कायमचीच ये ना तिकडे. तायडे, मी हे सगळं नाटक फक्त तुझ्यासाठी केलं. आणि तरी सुद्धा त्या तुला त्रास देणार असतील ना, तर मग मी आहे ना तुझ्या प्रोटेक्शनसाठी कायम तिथे येऊन राहील. त्यापेक्षा माझी जाऊ बनून ये, मला आणखीन आवडेल. ताई अगं बरं, नाही काढणार आता तो विषय. चल आता चला. तायडे, आता तुझे सगळे कपडे माझे. हा बरं. अण्णा, झालं का बहिणींच्या मनसोक्त गप्पा मारून? झाल्या. पाया पडते. सुखी राहा. आणि मी काय सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. तायडे, मी येते तुला सोडायला. अगं नाही, नको. मी गाडी आणली आणि ड्रायव्हर सुद्धा. वा वा तायडे, ड्रायव्हर, गाडी, मज्जा आहे बाबा एका मुलीची. मग मूल्य आता परत सुरू नको हौसा. बरं अण्णा, चला निघते मी. बाय. काळजी कर. अण्णा. हो, सांभाळून जा. चल. साडीत खूप छान दिसते ना. मग शेवटी बहीण कोणाची? अरे मुलगी कोणाची आहे? बायकोचा बैल बनून राहू नकोस विक्रांत. आई काय बोलतेस तू? बायकोचा बैल आहेस का तू? नाही ना. मग ती घरी आली ना की तिला ओरडायचं, तिला जाब विचारायचा. जाब? हो, तिला विचारायचं कुठे होतीस इतका वेळ. ही का वेळ आहे का घरी यायची? या घरची शिस्त पाळायला हवी. आई पण आरती असावी कदाचित. जर आरती असेल तर तिला ओरडायचं. विक्रांत, अरे कधी आलास तू? झाला, थोडा वेळ झाला. पण तू कुठे होतीस? मी अण्णांना आणि अमूल्यला भेटायला गेलेले. बरं ते सगळं सोड, तुझा प्रवास कसा झाला? छान झाला. पण आरती, ही काय वेळ आहे का याची? तू असं? अरे विक्रांत, कधी आलास? झाला, तासभर झाला. तुला वाटलं नव्हतं आज येशील तू? अरे त्या सारिकाने चिडून पाठवून दिलं मला. काय? चला, फायनली तुझी बायको हसली. म्हणजे? अरे तू गेल्यापासून रडूबाई झाली होती ती. आरती, अगं मुंबईला गेलेलो मी, दुबईला नाही. बरं ठीक आहे, आय प्रॉमिस यापुढे तुला सोडून कुठेही जाणार नाही मी. जेवायचं का आपण? नाही म्हणजे मला भूक लागली. का आनंदानेच पोट भरायचं आज? माझं तर आरतीला बघूनच पोट भरलं. अरे हे बेस्ट आहे. आई, आजपासून याला जेवायलाच देऊ नकोस. हे दादा, तू रुसलीस का माझ्यावर? छे, मी कशाला रुसणार आहे? कोण आहे मी? कोण आहे म्हणजे? बायको आहेस माझी, हक्काची. मग बायको सारखं वागव तर मला. आता काय केलं मी? काय केलं? लग्न झाल्या झाल्या बायकोला सोडून मुंबईला गेलायस आणि आता विचारतोय मी काय केलं. अगं ते काम होतं म्हणून गेलो होतो मी, पण आता आलोय ना परत. माहितीये मला काय काम होतं. कामाच्या नावाखाली मजा मारणं सुरू होतं तुझं. नाही नाही, असं अजिबात नाहीये. सारिकाने फोटो पाठवलेत मला, दाखवू? अरे यार, ही सारिका. सारिकाचा विषय आता नको.
ती तशीच आहे. तू 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 चिडू नकोस ना. अगं सारिका मस्करी करत होती. ही अशी मस्करी असते का? ती ती तर म्हणत होती की आरतीला मेसेज कर म्हणून, की आपण दोघं एकाच हॉटेल रूम मध्ये राहिलो. काय विक्रांत, तू ना आता नाही राहिलो नाही. ती तुला चिडवायला असं सांगत होती. तू बरी मस्करी करू देतोस तिला अशी? आता मी काय बोलू? तू माझी शपथ घेऊन सांग की तू आणि सारिका तुम्ही दोघं एका रूम मध्ये राहिला नाहीत ना? अगं तिच्या बरोबर राहायला वेळ लागलाय का मला? आणि तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? नाही, माझा तुझ्यावरही विश्वास नाही आणि तिच्यावरही विश्वास नाहीये. हो बाजूला. अगं विश्वास नाहीये? आता तू असं नको ना करूस. माझं एकदा ऐकून घे. तुला काय वाटतंय? मस्करी फक्त तू आणि सारिकाच करू शकता का? काय? हा? मस्करी केली मी पण. वेडा. ती तू ना घाबरलो ना मी. बोल कडू माणसा. झालं सुरू तुझं? अगं आत्ता कोण वाकड्यात शिरते? तू मी काय केलं? काय केलंयस? मी अभ्यास करत होते, तुझा कॉल आला म्हणून. दुसऱ्याला कडू म्हणायचं आणि स्वतः कशी आहेस ग? कशी आहे? तिखट आहेस तू. वेदांत, बरं बोल, कशासाठी कॉल केलास? अगं विक्रांत परत आलाय. चला, चांगलं झालं. अगं सारिकाने त्याला चिडून पाठवून दिलं. हो मग असू दे ना. तिला कळायला हवं आता विक्रांतचं लग्न झालंय. हो. ए बरं मला सांग वेदांत, ताई तुझ्या आईला एवढी का घाबरते? म्हणजे अरे ती वाऱ्यासारखी आली आणि गेली सुद्धा. काही काय? अरे खरंच. अगं तू माझ्या आईचं सोड, तुझ्या आईचं काय? त्यांची तयारी झाली का? हो, पण आई विचारत होती की तुमच्या साखरपुड्याचं काय? मग तू काय म्हणालीस? अरे काय म्हणणार वेदांत, मला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. त्यात आता अण्णा म्हणतात की हे साखरपुडा वगैरे काही नको, आपण डायरेक्ट लग्नच लावून देऊ. अरे मी तुला सांगते, माझ्या तोंडावर आलं होतं. मी त्यांना सांगून टाकणार होते की वेदांचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि तो तिच्यासाठी अंगठी खिशात घेऊन फिरतो. हे अमूल्य, तू असं काही बोलू नको. वेदांत अरे पण तू सगळ्यांना सांगून टाक ना की तुझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि संपून टाक हा विषय. अगं असं कसं सांगू मी? वेदांत अरे मग नक्की तुला काय करायचंय? हे बघ, आजी आल्यानंतर आजी म्हणतील आपला साखरपुडा करूया. मग तेव्हा तू काय करणार आहेस? साखरपुडा माझ्याशी आणि लग्न दुसरीशी करणार आहेस का? अगं मला तुझ्याशीच साखरपुडा आणि तुझ्याशीच काय काय म्हणालास तू? काय नाही. अरे बोल ना. अगं मी म्हणत होतो की हॅलो. हा हॅलो. हॅलो वेदांत, तुझा आवाज नाही येते मला. हॅलो हॅलो. हो मला येतोय. हॅलो 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 हॅलो. अगं मला आवाज येतोय. हॅलो. डिस्कनेक्ट झाला वाटतं. पण मी आयुष्यभर कनेक्टेड राहणार तुझ्याशी. काय म्हणालास? एक मिनिट. म्हणजे तू लग्न दुसरीशी करणार आहेस आणि आयुष्यभर कनेक्टेड माझ्याशी राहणार आहेस, याला काय अर्थ आहे? अगं तसं नाही. मी म्हणत होतो की नाही, तू काही म्हणू नकोस. तू आधी घडी सांगून टाक की तू माझ्यामध्ये इंटरेस्टेड नाहीयेस. हा बोलतो. चल ठेव. गुड नाईट. गुड नाईट. अमूल्य, अगं कसं सांगू मी तुला? ती रिंग मी तुझ्यासाठीच केली आहे.
माझ्या मनात दुसरं कोणी नाहीये. माझ्या मनात फक्त आणि फक्त तूच आहेस. मी सांगू अमूल्याला कसं सांगायचं? इथून सरळ अमूल्याच्या घरी जायचं, असं गुडघ्यावर बसायचं आणि म्हणायचं, अमूल्य विल यू मॅरी मी? तू ना बाबा जा इथून, आत्ताच्या आत्ता जा प्लीज, निघ इथून. एक दिवशी ना अमूल्याला पण असाच घालून बसणार तुझ्या आयुष्यात. तू वेदांत किती चांगला वागायला लागलाय ना हल्ली. तू तिकडे आहे म्हणून मला ताईचं टेन्शन नाही. एक प्रकारे त्याचे उपकारच आहेत माझ्यावर. ताईच्या लग्नात पण त्यानेच सगळं केलं. पण हा स्वतःच्या बाबतीत असं का वागतोय? ह्याच्या मनात जर खरंच दुसरी मुलगी आहे तर मग हा सांगत का नाहीये? आता ती मुलगी कोण आहे हे मलाच शोधून काढायला हवं.